हॅलो, आम्ही कुठे निघालो सांगते. त्याच्या अगोदर आदल्या दिवशीची गोष्ट. आम्ही सगळे गप्पा करत बसलो होतो कारण वाट पाहणं चालू होती माझ्या आवडती ताई येण्याची. येस, ताई माझी वैशूताई, माझ्या आत्याची मुलगी. ॲक्च्युली ती ताई कमी आणि मम्मी जास्त आहे. माझे मम्मीजण तिचं अंतर खूप कमी आहे वयाचं, 3-4 वर्षाचा फरक आहे. तर त्या दोघीजणी ना मामी भाच्यासारख्या नाही तर एकदम मैत्रिणीसारख्या राहत. मग ताई आली तर मम्मी वॉज सो एक्सायटेड आणि मम्मीनी छानपैकी नजर उतरवली तिची आणि सगळ्यांचं स्वागत केलं. खूप वर्षापासून त्यांना घरी यायचं होतं. गप्पा मारल्या आणि लगेच झोपायला गेलो कारण रात्र झाली. सकाळी उठून मग मी नेहमीसारखं छानपैकी पोह्याची तयारीला लागली. दिवाळीचा फराळ होता पण आमच्या घरच्यांनी म्हटलं नुसतं फराळावर भागवायचं नाही. पण डॅडी आले मला रेस्क्यू करायला कारण एवढे मोठे पोहे मला कढईमध्ये करायला जमत नव्हते. तर त्यांनी हेल्प केली आणि आम्ही सगळे तयार झालो नाश्ता करून. ते म्हणजे कुठे तर सांगते कुठे जायला. इथे छान फोटो सेशन चालू होतं. वातावरण पाचगणीचं एकदम मस्त होतं. मम्मी आमच्या पायाचं ऑपरेट केलं होतं तरी पण सोबत आला. म्हटलं चला घरी काय करणार आहे तुम्ही. एका ठिकाणी त्या बसल्या. आम्ही महाबळेश्वर मंदिरात गेलो, महादेवाचं दर्शन घेतलं. इथे पंचगंगा नदी आहे, 5 नद्यांचा संगम, तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो होतो. कृष्णाबाई मंदिर आहे, एक खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे 5000 वर्षापूर्वीचं. इतकं सुंदर मंदिर आहे हे की याची जागा असं वाटतच नाही की असं काहीतरी मंदिर इथे एक्झिस्ट करत असेल म्हणून. 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी बनवलेलं मंदिर असं म्हणतात त्याला. छोटासा कुंड होता. इथे कृष्णा नदीचा उगमसुद्धा आहे. अंशताईचा हात धरून ना पाण्याच्या जवळ चालला होता. तिथे मम्मी होती. इथे फोटो काढायला काही अलाउड नव्हतं आत. मला वाटलं जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट केलं आणि मम्मीला असं वाटलं बापरे याला पाण्याने हात पाय धुवून घेऊयात. मग नंतर गेलो जेवायला आम्ही. अंश कितीही जेवला ना, जोपर्यंत डॅडीच्या किंवा माझ्या हातून काहीतरी खात नाही तोपर्यंत त्याचं जेवण कंप्लीट होत नाही. पटापट जेवणं आवरली आणि आम्ही निघालो छानपैकी महाबळेश्वरचे पॉईंट्स एक्सप्लोअर करायला. आम्ही येऊन पोहोचलो होतो एल्फिस्टन पॉईंटला. आमच्या मम्मींना वरती आम्ही बसवलं होतं एका ठिकाणी. म्हटलं तुम्ही बसा कारण खूप जास्त पायऱ्या होत्या आणि त्यांची नी सर्जरी झाली असल्यामुळे तेवढं चालू शकतच नाहीत. हा पॉईंट एवढा सुंदर होता की सगळीकडनं इथे व्ह्यू होता आणि इतकं छान वाटत होतं. आकाश एकदम निळं. एका साईडला ना कृष्णा नदी दिसत होती. ताई आणि भाऊजींसोबत पहिल्यांदा महाबळेश्वरला मी आलेली 2010मध्ये आणि तेव्हा वाटलं नाही मला की ही जागा माझं घर होऊन जाईल म्हणून. बट डेस्टिनी. बट आय एम हॅपी विथ दॅट. मग आलो इको पॉईंटला मम्मीला बसवलेलं होतं एका ठिकाणी. बस शशांक म्हटला मी फोटो काढतो. हे बघा माझ्या मागे किती सुंदर आकाश दिसतंय. आणि आमच्या साहेबांनी टेम्पररी टॅटू काढून घेतला. अजून त्याला काहीतरी हवं होतं म्हणून डॅडींचा हात पकडला आणि काहीतरी त्यांचं चालू होतं दोघांचं, आय डोंट नो. मग आम्ही म्हटलं चला आता जाऊयात कुठे. आज जायचं तर महाबळेश्वरला खूप गर्दी होती. मग आम्ही येऊन पोचलो मॅप्रोला कारण मॅप्रो ऑन द वे पडतं पाचगणीला जाताना. तर मग तिथे वेगवेगळ्या टाईपचे जे शरबत होते ना ते आम्ही टेस्ट केले. कुकीज टेस्ट केल्या, चॉकलेट खाल्लेत. तिथे गेल्यानंतर ना फ्री टेस्टिंग असतं. मग काही सामान घेतलं आणि घरी निघालो. घरीसुद्धा बऱ्यापैकी जाताना मला पाऊस लागला. तसं वातावरण खूप छान प्लेझंट होतं. सगळेजण बसलेले होते. काय करायचं. दुपारी छानपैकी जेवण झालेलं होतं पण म्हटलं अजून थोडंसं काहीतरी हवं म्हणून मला वाटलं आता किचनमध्ये जावं आणि काहीतरी बनवायला घ्यावं. मग काहीतरी बनवायला घ्यायचं म्हणजे काय, सो कम्फर्ट फूड दॅट इज खिचडी. येस, मला ना सगळे व्हेजिटेबल्स टाकून पालक खिचडी जेव्हा मी बनवते ती खूप आवडते आणि आमच्या घरीसुद्धा खूप आवडीने खाल्ली जाते. छानपैकी गाजर, कांदा, आलू टाकले, टमाटर टाकले आणि त्याच्यामध्ये पालकसुद्धा टाकला मी. आणि म्हटलं दाल खिचडी बनवावी, नुसतीच खिचडी नको. आणि थोडासा बिर्याणी मसाला पण त्याच्यामध्ये ॲड केला. मसूरची डाळ आणि तांदूळ ॲड केले. मुगाच्या डाळीपेक्षाही मसूरच्या डाळीची खिचडी खूप जास्त छान होते. मग पटापट खिचडी बनवली आणि सगळ्यांना एवढ्या जास्त भुका नव्हत्या पण सगळ्यांनी जेवायला बसले आणि बाहेर गेले. फटाके उडवायला सुरुवात केली. अंश होता तर थोडे फटाके उडवले. त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे पाऊस आला आहे. दादा दोघंही लॅपटॉप घेऊन बसले होते, कामं चालू होती. मस्तपैकी मम्मी आणि ताईच्या तर गप्पा संपत नव्हत्या. पण पावसाने आणखी जास्त तडाखा लावलेला होता. थंड वारं होतं, पाऊस येत होता म्हणून आम्ही सामान सगळं आत घेतलं आणि आजचा दिवस असा संपवला.